नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, PH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य प्रथम वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवरील व्याख्यानमालेत पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण विपणन या संकल्पनेचा अर्थ, व्याख्या तसेच विपणनाचे घटक, विपणनाचे महत्त्व आणि विपणनाची उद्दिष्टे समजून घेतली। त्यानंतर विक्री आणि विपणन यामधील फरक आपण जाणून घेतला। त्याचबरोबर विक्रय व्यवस्थापन व विपणन व्यवस्थापन या संकल्पनांतलेही फरक आपण जाणून घेतला आणि आज आपण विपणनाची कार्य सविस्तर समजून घेणार आहोत। मित्रांनो, खरेदी, विक्री, साठा, वाहतूक व्यवस्था, प्रमाणीकरण, श्रेणीकरण, एकत्रीकरण, जाहिरात, बांधणी, जोखीम, विमा, विपणन, अर्थव्यवस्था, बाजारपेठांचे संशोधन, विपणन माहिती या सर्व कार्यांची आपण सविस्तर माहिती घेणार आहे। विपणन ही एक प्रक्रिया आहे। या दृष्टिकोनातून त्या संकल्पनेचा अभ्यास केल्यानंतर विपणन कार्यांचा अभ्यास करणे अपरिहार्य ठरते। चला तर मग आपण विपणनाची जी मुख्य 3 कार्य आहे त्यांचा सविस्तर विचार करण्यापूर्वी ती कार्ये कोणती आहेत त्यातलं पहिलं कार्य आहे पणन किंवा विनिमय किंवा मूलभूत कार्य। दुसरं कार्य आहे वितरण किंवा पुरवठा कार्य आणि तिसरं कार्य आहे ते म्हणजे सहाय्यक किंवा पूरक कार्य। विद्यार्थी मित्रांनो, या तीनही कार्यांमध्ये अजून काही विशिष्ट कार्यांचा समावेश होतो, ते वर्गीकरण आता आपण बघूया। पणन किंवा विनिमय कार्यांमध्ये एकत्रीकरण, खरेदीकरण, विक्री या 3 कार्यांचा समावेश होतो। त्यानंतर वितरण किंवा पुरवठा कार्यांमध्ये संग्रहण आणि वाहतूक या कार्यांचा समावेश होतो आणि सहाय्यक किंवा पूरक कार्यांमध्ये श्रेणीकरण व प्रमाणीकरण, चिन्हांकन व बांधणी, विमा, वित्तीय कार्ये, बाजारपेठ माहिती, विपणन, जोखीम, प्रसिद्धी व जाहिरात या सर्व कार्यांचा समावेश होतो। चला तर मग पहिलं जे विपणनाचं कार्य आहे पणन किंवा विनिमय कार्य त्यावर सविस्तर चर्चा करूया। या पणन किंवा विनिमय कार्यांमध्ये सुद्धा पहिलं जे कार्य आहे मुख्य ते म्हणजे एकत्रीकरण। या एकत्रीकरणाचा अर्थ आपण समजून घेऊया। मित्रांनो, विविध वस्तूंचे विविध विभागांमध्ये लहान लहान प्रमाणावर उत्पादन होत असते। या सर्व वस्तू विविध ठिकाणांहून एकाच ठिकाणी गोळा केल्या जातात। म्हणूनच पुरवठ्याच्या विविध मार्गांनी वस्तू एका केंद्रित ठिकाणी गोळा करणे म्हणजे एकत्रीकरण असे आपण म्हणू शकतो। एकत्रीकरण म्हणजे विविध वस्तूंचे विविध प्रमाणात संकलन असू शकते। डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा सुपर बाजार किंवा सुपर मार्केट अशा पद्धतीनेच वस्तूंचे एकत्रीकरण करता येते। पुनर्विक्रीसाठी असे संकलन केले जाते, तर काही वेळा समान किंवा विशिष्ट वस्तूंचेच मोठ्या प्रमाणावर संकलन केले जाते। असे संकलन मुख्यतः घाऊक व्यापारी हे करत असतात। या एकत्रीकरणाची क्लर्क यांनी एक व्याख्या केलेली आहे, ती आपण बघूया। उत्पादित वस्तूंना एकाच व्यवस्थापनाखाली किंवा नियंत्रणाखाली गोळा करण्याकरिता कराव्या लागणाऱ्या सर्व व्यावसायिक क्रियांचा एकत्रीकरणामध्ये समावेश होतो। उत्पादन कार्यासाठी आणि व्यक्तिगत उपभोगासाठी आवश्यक त्या ठिकाणी विशिष्ट वस्तू उपलब्ध करून देणे हाच एकत्रीकरणाचा उद्देश आहे। व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी वस्तूंच्या खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये एकत्रीकरण घडून येते। वस्तूंना केवळ भौतिक स्वरूपात गोळा करणे म्हणजे एकत्रीकरण नव्हे, त्यासाठी वस्तूंचा मालकी व नियंत्रण यात सतत बदल घडून येणे आवश्यक असते। या एकत्रीकरणामध्ये 3 प्रकारच्या वस्तूंचे एकत्रीकरण केले जाते, ते म्हणजे शेतमालाचे एकत्रीकरण असेल, कच्च्या मालाचे एकत्रीकरण असेल, औद्योगिक वस्तूंचे एकत्रीकरण असेल। शेतमालाचे उत्पादन हे लहान मोठ्या प्रमाणावर केले जाते। देशभर कान्याकोपऱ्यात विखुरलेल्या असंख्य शेतकऱ्यांकडून विविध प्रकारचा
शेतमाल पिकवला जातो, हा शेतमाल कमी अधिक प्रमाणावर पिकवला जात असल्याने आणि त्याचे खरेदीदारही विखुरलेले असल्याने त्याची सरळ विक्री शेतकऱ्यास शक्य नसते. त्यामुळेच शेतमालाचे एकत्रीकरण करणे अत्यंत आवश्यक बनते. तसेच विविध वस्तूंच्या उत्पादकांना वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल आवश्यक असतो. कच्च्या मालाचा नियमित व योग्य प्रमाणात पुरवठा न झाल्यास उत्पादनात खंड पडू शकतो. त्यामुळे कच्च्या मालाचे एकत्रीकरणही आवश्यक बनते. उदाहरणार्थ, सूत गिरणीसाठी कापूस लागतो तर कापड गिरणीसाठी सूत लागते. या औद्योगिक वस्तूंच्या एकत्रीकरणाचे कार्य आता पूर्वीपेक्षाही सुलभ झालेले आहे. यानंतर आपण या एकत्रीकरणाचे फायदे काय आहेत ते थोडक्यात बघूया. एकत्रीकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा किंवा पहिला फायदा जो आहे तो म्हणजे एकत्रीकरणामुळे उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना योग्य वस्तू वेळेत मिळू शकतात. त्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे संग्रहण कार्य सुलभ होते. एकत्रीकरणामुळे साठा करता येईल एवढ्या वस्तू उपलब्ध होतात व त्यामुळे संग्रहण कार्य सुलभ होते. त्यानंतर तिसरा फायदा आहे की एकत्रीकरणामुळे सौदा शक्तीत वाढ होते आणि मालाला योग्य किंमत मिळते. चौथा फायदा आहे एकत्रीकरणामुळे मागणी पुरवठ्यात समतोल साधता येतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे एकत्रीकरणामुळे पुरवठ्यात सातत्य राहील याची हमी मिळते. आणि सहावा फायदा आहे की एकत्रीकरणामुळे सुलभतेने मालाची प्रतवारी किंवा विगतवारी किंवा श्रेणीकरण करता येते. त्यानंतर एकत्रीकरणाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहे. पहिला तोटा आहे की एकत्रीकरणासाठी भौगोलिक व राजकीय सलगता हवी असते. त्याचबरोबर कार्यक्षम व वेगवान दळणवळण यंत्रणा हवी असते. विकसनशील देशांमधील वाहतूक यंत्रणा ही कार्यक्षम व वेगवान नसल्यामुळे एकत्रीकरणात अडचणी येऊ शकतात. पुढचा तोटा आहे तो म्हणजे एकत्रीकरणानंतर काही काळासाठी मालाचा साठा परत करावा लागतो. साठवणुकीची चांगली व्यवस्था नसल्यास एकत्रीकरणात अडथळे येतात. आणि तिसरा तोटा आहे एकत्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवावा लागतो. या अपुऱ्या भांडवलामुळे किंवा अपुऱ्या पैशामुळे हे कार्य करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यानंतर पणन किंवा विनिमय कार्यांचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे खरेदी. आता या खरेदीचा अर्थ काय आहे तो म्हणजे ग्राहक व व्यवसाय संस्थांचा सर्वात जास्त काळ विपणनाच्या ज्या कार्यात खर्च होतो ते कार्य म्हणजेच खरेदीचे कार्य होय. खरे तर विपणनाची ही पहिलीच पायरी असते. त्यामुळेच अनेक तज्ज्ञ विनिमय कार्यात एकत्रीकरणाला दुसरा क्रमांक व खरेदी कार्याला पहिला क्रमांक देतात. खरेदी ही उपभोगासाठी किंवा पुनर्विक्रीसाठी केली जाते. उत्पादक उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा माल म्हणून मालाची खरेदी करतात, तर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यास विक्री करण्यासाठी उत्पादकाकडून माल खरेदी करतात आणि किरकोळ व्यापारी ग्राहकास विक्री करण्यासाठी माल खरेदी करतो. व्यापारी आणि उत्पादक दोघांनाही नफा होईल अशा कार्यक्षम पद्धतीने खरेदी कार्य पार पाडावे लागते. वस्तू खरेदीपूर्वी व्यापाऱ्यास कोणती वस्तू किती प्रमाणात व कोणत्या दर्जाची खरेदी करायची आहे हे ठरवावे लागते. कमीत कमी किमतीत वस्तू कोठे खरेदी करता येईल हे शोधावे लागते. तसेच खरेदी व्यवहार व बाजार परिस्थितीचाही बारकाईने अभ्यास करावा लागतो. ग्राहकांच्या गरजा आगाऊ अंदाज करता येण्याची क्षमता असणे ही यशस्वी खरेदी कार्याची पूर्वअट असते. किरकोळ व्यापारी कित्येकदा 3 ते 4 महिन्यांनी होणाऱ्या विक्रीचा अंदाज घेऊनच खरेदी कार्य आरंभतो किंवा सुरू करतो. त्यासाठीच ग्राहकांच्या संभाव्य खरेदीचा अचूक अंदाज बांधता येणे शक्य असते. याउलट मध्येच कच्च्या मालाची किंवा कच्च्या मालाअभावी उत्पादन बंद पडणार नाही एवढा कच्चा माल साठवण्याच्या दृष्टीने उत्पादकाला कच्चा माल खरेदी करून साठवावा लागतो, तर घाऊक व्यापाऱ्याला किरकोळ व्यापारी आदेश नोंदवेल त्याप्रमाणे त्याला माल पुरवता येईल अशी खरेदी करावी लागते. किरकोळ व्यापाऱ्यास ग्राहकाच्या मागणीचा अंदाज घेऊन अगोदरच माल खरेदी करून ठेवावा लागतो. ग्राहक वस्तू न मिळाल्यास परत जातो व दुकानाचे वळण
तुटते असे होऊ नये म्हणून आवश्यक त्या वस्तूंची आवश्यक तेवढी खरेदी किरकोळ व्यापाऱ्यास करून ठेवावी लागते. या सर्व गुंतागुंतींमुळेच खरेदी कार्य दिसते तेवढे सोपे नसते हे आपल्याला आता लक्षात येईल. मोठ्या व्यवसाय संस्थांमध्ये म्हणूनच स्वतंत्र खरेदी विभाग परचेस डिपार्टमेंट स्थापन केलेला असतो. व्यवस्थापक या विभागाचा प्रमुख असतो व तो आवश्यक दर्जाचा माल आवश्यक प्रमाणात योग्य वेळी खरेदी करण्याचे कार्य करतो. योग्य खरेदी हा यशस्वी विपणन कार्याचा पायाच आहे असे आपण म्हणू शकतो. खरेदीमुळे वस्तूचा मालकी हक्क बदलण्याची प्रक्रिया घडते. या खरेदी या संकल्पनेची C.F. फिलिप्स यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुरवठ्याचा योग्य मार्ग शोधणे, वस्तूंचे अपेक्षित परिमाण, दर्जा, प्रत, बनावट व आकार यांची निवड करणे, किंमत प्रदानाची तारीख व इतर अटी यांसंबंधी करार करणे यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व क्रियांचा खरेदी या संज्ञेत समावेश होतो. आता या व्याख्येवरून खरेदीच्या प्रक्रियेत काही मुद्दे समाविष्ट होतात ते आपल्याला लक्षात येतील की खरेदी या प्रक्रियेमध्ये गरजा निश्चित करणे, पुरवठ्याचे मार्ग निश्चित करणे, कोणत्या प्रकारची व किती खरेदी करायची ते ठरविणे, अटींसंबंधी व्यवहार किंवा सौदा करणे, मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे घेणे, अशा या खरेदीचे किंवा या खरेदीदाराचे काही प्रकार आपल्याला आढळून येतात. ते प्रकार म्हणजे पहिला प्रकार आहे उत्पादक. उत्पादक हे कच्चा माल, अर्धनिर्मित माल किंवा पक्का माल खरेदी करतात. हा माल ते त्यांच्या कारखान्यात उत्पादनासाठी वापरतात. पुढचा खरेदीदार आहे तो म्हणजे घाऊक व्यापारी. उत्पादकाकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतात व किरकोळ व्यापाऱ्यास विकतात. पुढचा खरेदीदार आहे किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापारी हे घाऊक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करतात व उपभोक्त्यांना विकतात. आणि अंतिम उपभोक्ता हा सुद्धा एक खरेदीदार आहे की व्यक्तिगत उपभोगासाठी किंवा उपयोगासाठी अंतिम उपभोक्ता लहान प्रमाणावर किंवा त्यांच्या आवश्यकता गरजांनुसार माल खरेदी करतो. त्यानंतर ही खरेदी प्रक्रिया एक महत्त्वाची बाब असते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विशिष्ट वेळ लागतो. खरेदीच्या संदर्भात आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्याला लक्षात घेता येतील. ते म्हणजे काय खरेदी करायचे आहे ते ठरवणे, केव्हा खरेदी करायचे आहे ते ठरवणे, किती प्रमाणात खरेदी करायची आहे ते ठरवणे, कुठून खरेदी करायची आहे ते ठरवणे, कशा पद्धतीने खरेदी करायची ते ठरवणे, खरेदीच्या नियम व अटींबद्दल सौदा करणे आणि किमतीचा सौदा करणे. अशा या खरेदीचे काही घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे दर्जा. मित्रांनो, उत्पादनाचा दर्जा हा कच्च्या मालाच्या दर्जावर अवलंबून असल्याने खरेदी करावयाचा कच्चा माल चांगल्या दर्जाचाच असावा लागतो. ग्राहकांनाही उत्तम दर्जाचा माल हवा असतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा कलही दर्जेदार माल खरेदीकडे असतो. दर्जेदार मालाला असणारी मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांचा कलही दर्जेदार खरेदीकडेच असतो. दुसरा घटक आहे प्रमाण. पुनर्विक्रीसाठी किंवा उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून खरेदी करताना त्याचे प्रमाण ठरविणे ही अवघड बाब असते. उपभोगासाठी किती खरेदी करणे किंवा किती खरेदी हे अंतिम उपभोक्त्यास सहजपणे ठरवता येते, पण कारखानदार, घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना खरेदीचे प्रमाण खूपच काळजीपूर्वक ठरवावे लागते. पुढचा घटक आहे पुरवठ्याचे मार्ग. खरेदीदार निश्चित करणे हा खरेदीतील एक महत्त्वाचा घटक आहे. पुरवठादाराची विश्वासार्हता व नावलौकिक हा त्याच्या निवडीतील महत्त्वाचा घटक असतो. आणि शेवटचा खरेदीचा घटक आहे तो म्हणजे कालावधी. माल कमी किमतीस आणि सहज उपलब्ध असतो अशा वेळेला खरेदी करणे फायद्याचे असते. खरेदीची योग्य वेळ ठरवणे हा खरेदी प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. यानंतर खरेदीच्या पद्धती आपण बघूया. यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षणोत्तर खरेदी. या पद्धतीत विविध प्रकारचा माल पाहून मगच खरेदीदार खरेदीचा निर्णय घेतो. हे निरीक्षण विक्रेत्याच्या उपस्थितीतच केले जाते. खरेदीची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे नमुना पाहून खरेदी. या पद्धतीत खरेदीदारास मालाचा नमुना दाखवला जातो. हा नमुना पाहूनच खरेदीदार खरेदीचा निर्णय घेतो. पुढची पद्धत आहे ती म्हणजे वर्णनानुसार खरेदी.
सचित्र माहिती पुस्तके दिलेल्या वर्णनानुसार माल खरेदीचा निर्णय घेतला जातो. विक्रेत्याचा नावलौकिक, परंपरा, अनुभव, प्रामाणिकपणा व बाजारपेठेतील त्याची शिफारस या आधारावरच असा निर्णय घेतला जातो. आणि शेवटची पद्धत आहे ती म्हणजे श्रेणीनुसार खरेदी. या पद्धतीत बऱ्याच वस्तू या प्रमाणित व श्रेणीकरण केलेल्या असतात. त्या आधारावरच त्यांची श्रेणी नोंदवून खरेदी केली जाते. पहिले जे विपणन कार्य आहे पणन आणि विनिमय कार्य, यामधील शेवटचे कार्य आहे विक्री. मित्रांनो, ग्राहक व विक्रेता दोन्हींच्या दृष्टीने विक्री हे महत्त्वाचे विपणन कार्य असते. विक्रीमुळेच नफा मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करणे व्यवसाय संस्थेत शक्य होते. प्रचंड प्रमाणावरील उत्पादन, संज्ञापन क्रांती, बदललेली विक्री तंत्रे व उत्पादन तंत्रे, कायद्याच्या मर्यादा व ग्राहक चळवळ या सर्वांमुळे विक्री कार्यास पूर्वीपेक्षा आता नवे पैलू प्राप्त झाले आहेत. पैशाच्या मोबदल्यात वस्तूंच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण करणे ही कृती विक्रीद्वारे घडते. विक्री कार्याच्या यशस्वीतेबरोबरच व्यवसायाचे अस्तित्वही अवलंबून असते. वस्तूची विक्री करताना अनेक अडचणी व समस्या येऊ शकतात. त्या सर्वांचा विचार करूनच विक्रीचे डावपेच आखावे लागतात. तीव्र स्पर्धेच्या युगात विक्री करताना विक्रेत्यास खूपच सावध राहावे लागते. ग्राहकांच्या गरजा ओळखणे, त्या भागवू शकतील अशा वस्तूंची माहिती ग्राहकास देणे व त्यांची विक्री करणे, याबरोबरच मागणीची निर्मिती करणे हे कार्यही व्यापारी उत्पादकांना करावे लागते. यानंतर विक्री कार्यासाठी व्यक्तिगत विक्री, जाहिरात, मोफत नमुना वाटप किंवा नमुना विक्री इत्यादी मार्गांचा अवलंब करावा लागतो. मोठ्या व्यवसाय संस्थांमध्ये विक्रीसाठी स्वतंत्र विक्री विभाग, सेलिंग डिपार्टमेंट स्थापन केला जातो किंवा मार्केटिंग डिपार्टमेंट स्थापन केला जातो. किरकोळ व्यापारी ग्राहकांशी व्यक्तिगत संपर्क स्थापून विक्री घडवून आणतो. या विक्रीच्या व्याख्या आपण बघणार आहोत. त्यात CF फिलिप्स यांची एक व्याख्या आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार विशिष्ट वस्तू किंवा सेवा यासाठी मागणी निर्माण करण्याच्या, मिळविण्याच्या किंवा ती विकसित करण्याच्या सर्व व्यक्तिगत आणि अव्यक्तिगत क्रिया म्हणजे विक्री होय. तसेच अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची एक व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विशिष्ट वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याआधी किंवा विशिष्ट विचारानुसार संभाव्य ग्राहकांना प्रोत्साहित करण्याची किंवा सहाय्यभूत ठरणारी व्यक्तिगत किंवा अव्यक्तिगत क्रिया म्हणजे विक्री होय. अशा पद्धतीने आपण विक्रीचे घटक आता बघणार आहोत. त्यामध्ये विक्रीचा पहिला घटक आहे तो म्हणजे नियोजन व विकास. मित्रांनो, वस्तूच्या विक्रीपूर्वी विक्रीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही पूर्वतयारी केली जाते. विक्रीची योजना सविस्तरपणे तयार केली जाते. या टप्प्यात उत्पादित वस्तू कशी असावी, तिचे ग्राहक कोण राहतील, त्यांच्या आवडीनिवडी, खरेदीच्या सवयी, राहणीमानाचा दर्जा इत्यादी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करून विक्री योजना तयार केली जाते. उत्पादित वस्तू कशी सादर करावी याबद्दलही या टप्प्यात निर्णय घेतला जातो. त्यानंतर विक्रीचा पुढचा घटक आहे तो म्हणजे संपर्क साधणे. यामध्ये विक्रीची तपशीलवार योजना तयार केल्यानंतर संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधला जातो. विक्रीचे क्षेत्र निश्चित केले जाते. विक्रेत्याबद्दलचा तपशील निश्चित केला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे मागणीची निर्मिती. यामध्ये मागणी निर्माण होणे ही विक्रीची पूर्वअट आहे. अलीकडे मागणीपूर्व उत्पादन होत असल्याने बाजारपेठेत वस्तू येण्यापूर्वी तिच्यासाठी मागणी निर्माण करावी लागते. मागणी निर्माण करणे म्हणजेच विक्रीची शक्यता बनविणे होय. मागणी निर्माण करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करावा लागतो. विक्रेत्याद्वारे व जाहिरातीद्वारे विक्री वृद्धी व मागणी निर्मितीचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर पुढचा आहे सौदा व्यवहार. मागणी निर्मितीनंतर व्यापारी व उपभोक्ते यांच्या रूपाने विक्रेत्यास ग्राहक उपलब्ध होतात. खरेदी विक्रीच्या अटी, किमती यांबद्दल आदान प्रदान होऊन सौदा व्यवहार ठरतो. आणि शेवटचा घटक आहे कराराची पूर्तता. जोपर्यंत विकलेल्या वस्तूचा खरेदीदाराला ताबा मिळत नाही तोपर्यंत विक्रीच्या कराराची पूर्तता झाली असे मानले जात नाही. कराराची पूर्तता करण्याची जबाबदारी विक्रेत्याची असते. मित्रांनो, आता आपण विपणनाचं दुसरं महत्त्वाचं जे कार्य आहे वितरण किंवा पुरवठा कार्य, यामध्ये सर्वात पहिलं कार्य आहे संग्रहण. याचा अभ्यास करणार आहोत.
यामध्ये दोन कार्य आहे, संग्रहण आणि वाहतूक. तत्पूर्वी आपण संग्रहण ह्याच कार्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग संग्रहण कार्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. मित्रांनो, सध्याच्या गुंतागुंतीच्या अर्थरचनेत साधारणतः मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन केले जात असल्याने मागणी येईपर्यंत ते साठवून ठेवावे लागते. उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते या सर्वांना छोट्या मोठ्या प्रमाणावर संग्रहण आवश्यक बनते. कित्येकदा काही वस्तूंना विशिष्ट हंगामातच मागणी येणार असते, पण त्यांचे उत्पादन मात्र वर्षभर करावे लागते. अशा वेळी त्या वस्तूंचे संग्रहण आवश्यक बनते. उदाहरणार्थ, छत्र्यांना पावसाळ्यात मोठी मागणी असते, पण उत्पादन वर्षभर करून त्यांचे संग्रहण करावे लागते. या उलट कैरी, लिंबाचे लोणचे विशिष्ट हंगामातच करावे लागते, पण त्यांना वर्षभर मागणी असते. अशा वेळी विशिष्ट हंगामात उत्पादन करून त्यांचेही संग्रहण आवश्यक बनते. या संग्रहणाची व्याख्या आहे ती म्हणजे वस्तूचे उत्पादन ते त्याचा उपभोग या कालावधीत वस्तू धारण करणे व तिचे जतन करणे या प्रक्रियेस संग्रहण असे म्हणतात. तसेच माल सुरक्षित ठेवण्याची आणि राखून ठेवण्याची क्रिया म्हणजे सुद्धा साठवण किंवा संग्रहण होय. मित्रांनो, या संग्रहणामुळे वस्तूला काल व स्थल उपयोगिता मूल्य प्राप्त होते. संग्रहणामुळे समानीकरणाचे कार्य पूर्ण होते. त्याचमुळे संग्रहण हे विपणनाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य ठरते. संग्रहणामुळे मागणी व पुरवठ्यात समतोल साधता येतो. तसेच संग्रहणामुळे बाजारपेठेत वस्तूचा पुरवठा सातत्यपूर्ण करता येईल याची निश्चिती मिळते. काही कारणांमुळे मालाचे संग्रहण आपल्याला आवश्यक बनते. ती कारणे आपण थोडक्यात बघूया. पहिलं कारण आहे ते म्हणजे काही वस्तू दीर्घकाळ साठवून ठेवल्याने त्यांचा दर्जा व मूल्य उंचावते. उदाहरणार्थ, तांदूळ, मध वगैरे ह्या ज्या वस्तू आहेत त्या दीर्घकाळ साठवल्या तर आपल्याला त्याचे मूल्य किंवा दर्जा उंचावताना दिसतो. त्यानंतर पुढचं एक कारण आहे की काही वस्तू विशिष्ट हंगामातच उत्पादित केल्या जातात, पण त्यांचा उपभोग मात्र वर्षभर घेतला जातो. उदाहरणार्थ, तांदूळ, गहू, लोणचे करण्यासाठी लागणारी फळे हे एक उदाहरण सांगता येईल. त्यानंतर पुढचं कारण आहे काही वस्तूंचे वर्षभर उत्पादन केले जाते, मात्र त्या केवळ विशिष्ट हंगामातच वापरल्या जातात. उदाहरणार्थ, लोकरीचे कपडे, रूम हीटर्स, छत्र्या, रेनकोट इत्यादी वस्तूंचे वर्षभर उत्पादन केले जाते, परंतु त्या विशिष्ट हंगामातच वापरल्या जातात. पुढचं कारण आहे संग्रहणाचं ते म्हणजे काही वस्तूंचे वर्षभर उत्पादन होते व त्या वर्षभर वापरल्या जातात. मित्रांनो, काही वस्तूंचे वर्षभर उत्पादन होते व त्या वर्षभर वापरल्या जात असल्या तरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे शीतकरण आवश्यक असते. उदाहरणार्थ, औषधी. त्यानंतर पुढचं कारण आहे संग्रहणाचं ते म्हणजे विविध ठिकाणी उत्पादित होणारी एकाच प्रकारची वस्तू पण जिची बाजारपेठ मात्र विशिष्ट ठिकाणीच असते अशा वस्तू. त्यानंतर पुढचं कारण आहे विशिष्ट प्रदेशात उत्पादित होणारी पण सर्वत्र मागणी असलेली वस्तू. उदाहरणार्थ, काश्मीरमधील केशर. त्यानंतर पुढचं कारण आहे वस्तूंची मागणी वाढली की वस्तूचा पुरवठा नियंत्रित करून अधिक नफा मिळवण्याच्या हेतूनेही संग्रहण केले जाते. आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे उत्पादन सातत्यपूर्ण राहण्यासाठी कच्चा माल असलेल्या वस्तू साठवून ठेवाव्या लागतात. या सर्व कारणांसाठी वस्तूंचे संग्रहण आवश्यक बनते. यानंतर आपण गुदामांचे प्रकार बघणार आहोत. त्यामध्ये गुदामांचे किंवा वखारांचे प्रकारांमध्ये पहिला 2 प्रकार आहे. त्यामध्ये साठवण कार्यानुसार प्रकार आणि मालाच्या हक्कानुसार, मालकी हक्कानुसार प्रकार. तर आता साठवण कार्यानुसार प्रकारांमध्ये अजून 2 प्रकार पडतात. ते म्हणजे सामान्य गुदामे, शीतगृहे आणि मालकी हक्कानुसार प्रकारांमध्ये खाजगी गुदामे, सार्वजनिक गुदामे, कर देय बंदिस्ती गुदामे, सहकारी गुदामे, संस्थात्मक गुदामे, कर भरलेली गुदामे. आता ही गुदामे किंवा ह्या गुदामांचे प्रकार आपण सविस्तरपणे बघूया. मित्रांनो, सामान्य गुदामे म्हणजे कोणत्याही प्रकारचा माल या गुदामांमध्ये साठवून ठेवला जातो. उदाहरणार्थ, सिमेंट, धान्य, खते, गहू या गुदामांमध्ये विविध प्रकारचा माल साठवून ठेवता येत असल्याने त्यांना बहुउद्देशीय गुदामे असे देखील म्हणतात. त्यानंतर
शीतगृहे हवामानातील बदलांमुळे नाश पावणाऱ्या वस्तू साठविण्यासाठी किंवा मूळ स्वरूपात टिकवण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ भाजीपाला, दूध, फळे, मांस शीतगृहांमध्ये यंत्रांच्या साहाय्याने तापमान नियंत्रित केले जाते व त्याद्वारे वस्तू मूळ स्वरूपात दीर्घकाळ टिकवून ठेवता येतात. त्यानंतर मालकी हक्कांनुसार गुदामांचे प्रकार आहे. इथे मालाची झालेला आहे, तर हा प्रकार म्हणजे मालकी हक्कानुसार गुदामांचा प्रकार आहे. त्यात पहिला प्रकार आहे खाजगी गुदामे. मित्रांनो, ज्या गुदामाची मालकी सार्वजनिक नसते किंवा सरकारची नसते अशा गुदामांना खाजगी गुदामे असे म्हणतात. बरेच घाऊक व्यापारी व उत्पादक स्वतःची गुदामे बांधतात. या गुदामांचे आणखी 2 प्रकार पडतात, घरगुती गुदामे आणि परवानाधारक गुदामे. खेड्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या घरातील एखाद्या खोली किंवा भागाचा उपयोग जास्तीत जास्त शेतमाल ठेवण्यासाठी केलेला असतो, त्याला घरगुती गुदाम असे म्हणतात. काही घरांमध्ये त्यासाठी तळघरांचा वापर केला जातो. हे उघड आहे की गुदामे पक्की बांधलेली नसतात, कारण आकाराने छोटी व त्या कुटुंबांच्याच उपयोगाची असतात. या खाजगी गुदामामध्ये परवानाधारक गुदामेही असतात की जी सरकारी नियम व अटींनुसार सरकारची परवानगी घेऊन बांधलेली गुदामे म्हणजे परवानाधारक गुदामे होत. सरकारी नियमांप्रमाणे गुदामाची रचना व बांधणी करावी लागत असल्याने बऱ्याच भांडवली खर्च करावा लागतो. स्वतःच्या मालाच्या साठवणीसाठी या गुदामांचा उपयोग होतो, पण ती भाड्यानेही दिली जातात. मालकी हक्कानुसार गुदामांचा पुढचा जो दुसरा प्रकार आहे सार्वजनिक गुदामे. ही गुदामे कायद्याने स्थापन झालेल्या महामंडळांनी बांधलेल्या गुदामांना सार्वजनिक गुदामे असे म्हणतात. उदाहरणार्थ केंद्रीय वखार महामंडळ, राज्य वखार महामंडळ, भारतीय अन्न महामंडळ इत्यादी ठराविक भाडे देऊन या गुदामांत आपल्या वस्तू साठवून ठेवता येतात. त्यानंतर पुढचं गुदामांचा प्रकार आहे कर देय किंवा बंदिस्त गुदामे. जी गुदामे बंदराच्या ठिकाणी असतात व ज्या गुदामावर बंदर अधिकाऱ्याचे म्हणजे पोर्ट ऑथॉरिटीचे नियंत्रण असते त्यांना कर देय किंवा बंदिस्त गुदामे म्हणतात. ही गुदामे सरकारी यंत्रणा, पोर्ट ट्रस्ट किंवा खाजगी मालकीचीही असू शकतात. आयात केलेल्या मालावर आयात कर भरला नसेल तर तो माल या गुदामांमध्ये ठेवला जातो. अशा वेळी आयात कर भविष्य काळात देण्याबद्दलचे करार पत्र आयातक लिहून देतो, म्हणून या गुदामांना कर देय किंवा बंदिस्त गुदामे असे म्हणतात. यानंतर गुदामांचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कर भरलेली गुदामे किंवा तर या गुदामांमध्ये ही गुदामे बंदरांच्या ठिकाणी असतात. जकात व गोदी कारभार नियंत्रण मंडळांमार्फत ही गुदामे चालवली जातात. आयात कर भरल्यानंतर कर देय किंवा बंदिस्त गुदामांमधून या गुदामात माल आणता येतो किंवा आणला जातो, म्हणून त्यांना कर भरलेली गुदामे किंवा ड्युटी पेड वेअरहाऊसेस असे म्हणतात. आयातक किंवा इम्पोर्टर आपल्या इच्छित ठिकाणी माल नेईपर्यंत त्याला तो तेथे साठवता येतो. त्यानंतर सहकारी गुदामे. सहकारी संस्थांनी बांधलेल्या गुदामांना सहकारी गुदामे असे म्हणतात. उदाहरणार्थ सहकारी खरेदी विक्री संघ, सहकारी साखर कारखाना इत्यादी. याशिवाय लोक एकत्र येऊन सहकारी तत्वावर गुदाम बांधतात व चालवितात. काही राज्यांमध्ये सहकारी शीतगृहे आहेत. आणि शेवटचा गुदामांचा प्रकार आहे तो म्हणजे संस्थात्मक गुदामे. काही वैशिष्ट्यपूर्ण संस्था स्वतःची गुदामे बांधतात. त्या गुदामांना त्या संस्थांची गुदामे म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ रेल्वे गुदाम, बँक गुदाम इत्यादी. यानंतर आपण गुदामांचे कार्य बघूया. गुदामांच्या कार्यांमध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे संग्रहण. आपण संग्रहण ही संकल्पना सविस्तर अभ्यासलीच आहे, परंतु गुदामांचं हे एक कार्य आहे की गुदामाचे मुख्य किंवा मूलभूत कार्य मालाचा साठा करणे किंवा संग्रहण करणे हे आहे. जास्त माल साठवणे, जपणे किंवा जतन करणे व गरजेनुसार त्याचा पुरवठा करणे हे गुदामांचे मुख्य कार्य आहे. त्यानंतर किंमत स्थैर्य.
मागणी पुरवठ्यात समतोल साधण्यास गुदामे मदत करतात. मालाचा खूप पुरवठा झाल्याने किमती कोसळतात किंवा मालाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे किमती वाढतात. या दोन्ही परिस्थिती गुदामामुळे टाळता येतात. त्यामुळे किमतीत स्थैर्य येऊ शकते. त्यानंतर पुढचं कार्य आहे जोखीम उचलणे. माल साठवण्यासाठी गुदाम व्यवस्थापकांकडे दिल्यानंतर तो सांभाळून ठेवण्याची पूर्ण जबाबदारी गुदाम व्यवस्थापकावर येते. जर काही नुकसान झाले तर ते गुदाम व्यवस्थापकास भरून द्यावे लागते. मालक धोक्यापासून मुक्त होतो. आणि शेवटचं कार्य आहे ते म्हणजे वित्त पुरवठा. मित्रांनो, गुदामात साठवलेल्या मालावर कर्जे मिळत असल्याने वित्त पुरवठ्यास सहाय्य करण्याचे कार्यही गुदामे करत असतात. अशा पद्धतीने आज आपण पणन किंवा विनिमय कार्य, त्याचबरोबर वितरण किंवा पुरवठा कार्यांमध्ये संग्रहण कार्य यांवर चर्चा केली. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण वितरण किंवा पुरवठा कार्यांमधलं दुसरं महत्त्वाचं कार्य वाहतूक यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.